स्वस्ति न इन्द्रो बृहस्पतिः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षो अरिष्टनेमिः स्वस्ति नो श्रियतमतिरदधातु गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। स्वामी समर्थ महाराज की जय। ठीक है तुम्ही आधी तुम्हाला मला रामच भाग्य का अनुभव मोबाईल मध्ये घेतला आणि तुम्ही अजून मधून आम्हाला भेट देता तेव्हा बरोबर अगदी अगदी आज तुम्ही म्हणजे आत्मा परमात्माचे भैयासाहेब रावसाहेब तात्या देशमुख आणि दत्त जयंतीचं प्रतिवार्षिक अन्नदान कमीत कमी 1000 ते 1500 लोकांना अन्नदान आणि महादेवाने सांगितलेलंच आहे प्यासे को पाणी आणि भुके को अन्न अशा पद्धतीने खूप मोठा सिंहाचा वाटा यांनी या ठिकाणी घेतलेला आहे आणि तसेच आपण सर्व आलात त्याबद्दल तुम्हा सर्वांना कोटी कोटी धन्यवाद। शंकररावजी वानखेडे आमचे ॲडव्होकेट यांचं मोलाचं मार्गदर्शन आणि घडोघडी धर्माची सेवा त्यांच्या घडून हो हीच स्वामी समर्थांच्या चरणी आणि दत्तात्रयांच्या कुबेर महाराजांच्या चरणी प्रार्थना। असे सहकार्य आम्हाला तुम्ही तातेराव भुजंग हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे। आजचे अन्नदाते आमचे गणेश भाऊ देशमुख तसेच अन्नदाते भैयासाहेब आपलं देशमुख आणि गणेश भाऊ यांचं सुद्धा सहकार्य तसेच आमचे पवार गुरुजी दादाभाऊ खळदकर आणि ज्येष्ठ नागरिक आमचे इथले चंद्रकांत काका देशमुख यांचं सगळ्यांचं अमोल असं मार्गदर्शन या ठिकाणी होतंय आणि आपले सर्वांचेच कोटी कोटी स्वामी समर्थांच्या चरणी धन्यवाद आणि असंच कार्य आपल्या हातून घडो ही स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना। श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ। नमस्कार, मी ॲडव्होकेट शंकरराव वानखेडे। आज नेवपूर फाट्यावर जे स्वामी समर्थ यांचं मंदिर आहे या मंदिराला आज विजिट दिली असता आमचे महाराज गणेश गुरुजी यांच्या आशीर्वादानं व आमचे मित्र मान्य श्री गणेश भाऊ देशमुख यांच्या सहकार्यानं आज या मंदिराला भेट दिली गेली। खरं तर काही गोष्टी या आमच्या मित्र कंपनीच्या माध्यमातून होत असतात, काही आपल्या स्वतःच्या कष्टातून होत असतात। आमचं कष्ट या एरियात यायचं आणि मित्र कंपनीचं सहकार्य आहे किंवा या मंदिरात विजिट द्या भेट द्या तर या सगळ्या गोष्टी आपल्या एकमेकांच्या सहाय्यानं होत्या। आजच्या या इथं मोठ्या प्रमाणात कार्यक्रम चालू आहे, अन्नदान केले जाऊ लागलेले आहे आणि या आजच्या अन्नदानाची मानकरी भैयासाहेब ढोळके साहेब आहे यांच्या माध्यमातून आज इथं मोठ्या प्रमाणात अन्नदान केले जाऊ लागलेलं आहे आणि काल जो आहे मोठ्या प्रमाणात दत्त जयंतीच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात इथं फराळाचं वाटप करण्यात आलं। गणेश महाराज जे आहे हे मोठ्या प्रमाणात इथं कार्यक्रम घेत असतात आणि त्यांच्या माध्यमातून आमच्या या परिसराला एक भक्तिमय वातावरण तयार झालं। हे सगळं श्रेय मान्य श्री गणेशजी महाराज यांना जाते। गणेशजी महाराज एक चांगल्या प्रकारचे सामाजिक कार्यकर्ता आहे आणि ते या भागातील भक्तांचे नागरिकांचे चांगल्या प्रकारची सेवा कशी होईल या माध्यमातून कार्य करत असतात। जीवनामध्ये आम्हाला आमच्या सहकार्यानं आमच्या अस्तित्वानं आमच्या जीवनाला एक वेगळ्या प्रकारचं स्वरूप दिलं जातं। त्या स्वरूपापैकी आम्हाला आमचे जे देवस्थान आहे देवदेवता आहे ते आमचे पूर्वीपासून आम्ही ते मानणारे रुद्र तर आम्ही ज्या संस्कारात वाढलो, ज्या संस्कृतीने आम्हाला वाढवलं, ज्या संस्कृतीने आम्हाला लहानचं मोठं केलं ती संस्कृती आम्हाला जपायची आहे। आज या ठिकाणी भव्य दिव्य मंदिर तयार केलं। गणेशजी महाराजांनी आपल्या या नेवपूर फाट्यावर स्वामी समर्थ यांचं मंदिर यांचे मंदिर दत्त महाराजचे मंदिर आणि या भागातील नागरिकांना एकत्र जोडून या मंदिराचा मोठा विस्तार कसा वाढवावा या दृष्टिकोनातून या मार्केटमधून या परिसरामध्ये महाराजांचं मागील वर्षापासून काम चालू आहे। आमचे गणेश भाऊ देशमुख साहेब यांनी सुद्धा आम्हाला वेळोवेळी या ठिकाणी आणून या मंदिराचा या परिसराचा चांगल्या प्रकारचा कसा
मोठेपणा येईल, या मंदिराला कशा प्रकारचं गिटअप येईल, या माध्यमातून काम चालू असतं. मित्रांनो, ज्या ज्या गोष्टी तुम्हाला तुमच्या आजूबाजूला दिसतात त्या तुम्ही व्यक्त केल्या पाहिजेत. आणि सर्वात प्रथम म्हणजे देवस्थानी यायला पाहिजे, देवदानी झालं पाहिजे, देवाच्या चरणी तुम्ही गेलं पाहिजे, देवाच्या ठिकाणी नतमस्तक होऊन आपल्या व आपल्या फॅमिलीचा, आपल्या गुरुजनांचा, आपल्या परिवारातील नागरिकांचा, आपल्या नातेवाईकांचा सन्मान केला गेला पाहिजे. ती आम्हाला आमच्या पूर्वजच, आमची ती संस्कृती आहे आणि ती संस्कृती जपण्याचं काम आम्हाला केलं गेलं पाहिजे. आमच्यातूनच आम्हाला ते शिकायला भेटतं आणि ते मोठं मोलाचं काम मान्य श्री गणेश महाराज या ठिकाणी करताय. स्वामी समर्थ मंदिराच्या माध्यमातून, दत्त जयंतीच्या माध्यमातून, दत्ताच्या या मंदिराच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आपल्या धर्माचा प्रचार केला जाऊ लागलेला आहे. आणि ज्या धर्मात तुम्ही जन्मले, ज्या धर्माला तुम्हाला लहानचं मोठं केलं, त्या धर्माचा तुम्हाला सन्मान असला पाहिजे, मान सन्मानाला असला पाहिजे आणि त्या सन्मान तुम्ही जिंदगीवर करता आले पाहिजे. आज मला अभिमान वाटतो की या माझ्या चिंचोली परिसरामधील या नेवपूर गावामध्ये आज इतकं मोठं मंदिर उभं केलं गेलं. आणि ते वेळोवेळी आमचे जे संत असतात, आमचे जे पारंपरिक पद्धतीनं जे कार्यक्रम चालतात त्यापैकी एक एक कार्यक्रम इथे गणेश महाराज करतात आणि आजूबाजू परिसरातील नागरिकांचे त्यांना सहकार्य असतं. ही मोठी अभिमानास्पद गोष्ट आहे. मी ज्या धर्मात जवळ त्या धर्मानं मला शिकवलं की माझं अस्तित्व काय आहे, माझं जीवन काय आहे, माझ्या जीवनाचा अर्थ काय आहे आणि मला या धर्तीवर देवानं का पाठवलं. तर देवाचं पाठवायचं कारण आहे माझी काहीतरी इथं गरज आहे, तुमच्या सर्वांची इथं काहीतरी गरज आहे. तुम्हाला काय देवाने इथं या ठिकाणी उभं केलेलं आहे, तर तुमच्या सर्वांची इथं गरज आहे. तुम्ही खूप महत्वाचे माणसं आहात. तुमच्या हातून खूप मोठी सेवा होणार आहे. कारण की प्रत्येक जण इथं येतो, खाली हाताने येतो आणि खाली हाताने जातो. मग जन्माला आला हेला पाणी भरून गेला ही आमची व्यक्त व्हायला नाही पाहिजे. आम्हाला कार्य केले गेलं पाहिजे, कार्य कौशल्यानं आमचं नाव घेतलं गेलं पाहिजे, आमच्यामध्ये माणसाचे माणूस केले असायला पाहिजेत. आम्ही ज्याला भूक लागली त्याला अन्नदान केलं गेलं पाहिजे, ज्याला काहीतरी गरज पडली त्याला सहकार्य केलं गेलं पाहिजे, अशी मानसिकता आम्ही ठेवली गेली पाहिजे. आम्ही या चिंचोली परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात आमचा या कन्नड तालुक्यातील मोठा भाग आहे. यातून आम्ही आमचे लोकप्रतिनिधी मोठ्या प्रमाणात निवडून देतो. लोकसभा असो, विधानसभा असो किंवा जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो, ग्रामपंचायत असो किंवा विविध ज्या निवडणूक असतात त्या माध्यमातून आमचा लोकप्रतिनिधी आम्ही निवडून आमच्या शासनाच्या किंवा आमच्या देशाच्या त्या पदावर नेऊन पोहोचवतो. तर आमचं एक कार्य आहे की आम्हाला जेव्हा मतदानाचा अधिकार दिला देशानं, तर कुठेतरी इनडायरेक्टली आमच्या खांद्यावर देश करण्याची जबाबदारी दिलेली आहे. तेव्हा देश करण्याची जबाबदारी आली आहे. तर माझ्या देशाची संस्कृती काय आहे ती आम्हाला जपत आली पाहिजे. मी ज्या धर्माला मानतो, मी ज्या देवाला मानतो, मी त्या देवाच्या नतमस्तक होऊन मला जे शिकवलं गेलं त्याचा प्रचार माझ्याकडून केला गेला पाहिजे. या देशानं खूप मोठा सुसंस्कृत देश आहे. या देशाच्या संस्कृतीनं आम्ही जगाची आज वाटचाल करू लागलेलो आहे. माझ्या या देशाचे यशस्वी पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून माझ्या या भारतानं जगावर राज्य करणं सुरू केलेलं आहे. या राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब आम्हाला त्या वेळेस पाहिजे त्याच्या वेळेस विकासाची गंगा आमच्या राज्यात कशी चालेल, आमच्या राज्यामध्ये शेवटपर्यंत कल्याणकारी योजना कशा राबवण्यात येईल या माध्यमातून आमच्या देशाचे, आमच्या राज्याचे जे लोकप्रतिनिधी आहे, आमचे नेते ते काम करू लागले. म्हणून मित्रांनो, आम्हा सर्वांना सुद्धा हा सगळं घेऊन चालणार आहे. म्हणून माझ्या परिसरात चांगला विकास व्हायला पाहिजे. म्हणून आम्ही माझ्यासारखे बरेचसे कार्यकर्ते, गणेश भाऊ देशमुख झाले, साजरा सारखे साहेब झाले, गणेश महाराज सारखे झाले, आम्ही या परिसराला चांगल्या प्रकारचं कुठेतरी कल्याण भेटला पाहिजे, या भागाला चांगल्या प्रकारचं अस्तित्व भेटलं पाहिजे. म्हणून या भागात येण्यासाठी जे रोड लागतात ते रोड चांगल्या प्रकारे व्हायला पाहिजे. अशा पद्धतीने आम्ही कार्य करू लागलेलो आहे. आपण सर्व महत्वाचे आहात, आपण सर्व काम करतात आणि आपल्या सर्वांच्या माध्यमातून या भागाला चांगल्या प्रकारचं घेतलं आलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये आपल्या सर्वांना पुन्हा एक व्हायचं आहे आणि या देशामध्ये आमच्या भागाचं नाव मोठं करायचं आहे. तो बोलण्यासारखं खूप काही आहे, पण हे देवस्थान आहे. देवस्थान ठिकाणी नतमस्तक होण्यासाठी आलो आणि नतमस्तक होऊन मी देवाच्या चरणी प्रार्थना करतो. माझा हा परिसर चांगल्या प्रकारचा विकास झाला पाहिजे. माझ्या या मुलांना, माझ्या यंग जनरेशनला, येणाऱ्या पिढ्यांना चांगलं राज्य भेटलं पाहिजे, चांगल्या विकासाचा दृष्टिकोन समोर आला पाहिजे. या दृष्टिकोनातून मी आज दत्त महाराजांची जयंती आणि स्वामी समर्थांची जयंती नतमस्तक होऊन विनंती करतो की आम्हाला चांगल्या प्रकारचा दिवस या परिसरात यायला पाहिजे आणि गणेश महाराजांच्या माध्यमातून, आपल्या सर्वांच्या माध्यमातून या भागाला आता चांगले दिवस आलेले आहे. मी जपण्याचं काम आम्हाला चांगलं करायला पाहिजे. पुन्हा जाता एक लास्ट सांगतो की मित्रांनो, लहान मुलांनो आणि ज्या बी लोकांना, जे लोक त्या ठिकाणी असतील त्या सर्व लोकांना मी सांगतो की मित्रांनो, व्यसनापासून दूर राहा. व्यसन हे कधीच कोणासाठी चांगलं नसतं आणि तुमच्यासाठी चांगलं नसेल. ज्यांनी व्यसन केलं त्यांनी आपण सोडून द्या.
आणि चांगल्या देवधर्माच्या कार्यानं आपला परिवार व आपला संस्कार व आपलं जीवन चांगलं जगावं एवढी विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्वामी समर्थ महाराज की जय. जय म्हणजे बालाजीची लक्ष्मी आणि मस्त गौराच म्हणजे या आजचे अन्नदाते बरोबर नाही कसायला पाहिजे. स्वामी समर्थ महाराज की जय. फोटो घ्या बेटा. बरोबर करू ना. स्वस्तेन इंद्रो प्रदक्षिणः स्वस्तेन पूर्वा विश्ववेदाः स्वस्तेन सारक्षो अरिष्टनेमि स्वस्तेन श्रेयसमाचिरदधातुः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. स्वामी समर्थ महाराज की जय. ठीक आहे चालेल. तुम्ही आधी तुम्हाला मला नाम पाहिजे का नाम मोबाईल मध्ये घेतला आणि तुम्ही असं अजून मधून आम्हाला भेट देता तेव्हा बरोबर अगदी अगदी. आज तुम्ही म्हणजे आत्मा परमात्माचे या गणेश बॉलीकडे या. खूप मोठा आनंद वाटला तुम्ही आले. मग यांना गणेश बघूया पुढे. हलवू नका जास्त भैया. एका ठिकाण घ्या आता जास्त हात नाही आला पाहिजे. एक थोडस म्हणा ना थोडस बोला. बोला बोला तुम्ही बोला. चालू बोला. श्री स्वामी समर्थ संस्थांमध्ये आपले ॲडव्होकेट शंकरराव वानखेडे साहेब आपण आलात आणि मला तरी वाटतं दुग्ध शर्करा योग म्हणायला हरकत नाही. आपण या ठिकाणी येऊन बरंच मार्गदर्शन आम्हाला केलं आणि नक्कीच स्वामी समर्थांचं एक ब्रीद वाक्य आहे, अशक्य ही शक्य करतील स्वामी आणि भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. आपल्या पुढच्या जीवनामध्ये आणि आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण हो ही स्वामी समर्थांच्या चरणी आणि दत्तात्रयांच्या चरणी पुनश्च प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. खूप खूप धन्यवाद महाराजजी. आज अतिशय अभिमानास्पद गोष्ट आहे की या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आमच्या नेपूर तालुका कन्नड आणि या फाट्यावर नवपूर फाट्यावर स्वामी समर्थांच्या मंदिरामध्ये इतका भव्य दिव्य आमचा सन्मान झाला. हा सन्मान आमच्या जीवनातील सर्वात महत्वाचा आणि सर्वात प्रथम हा सन्मान असेल. कारण की जीवनामध्ये काम करत असताना कुठेतरी डोक्यावर शाबासकीची जे आपुलकीची जेव्हा डोक्यावर हात ठेवला जातो तो हात जीवनासाठी सर्व काही असतं. सर्व जीवनाची तीच कमाई असते. आणि आज असं वाटू लागलं की हे सामाजिक कार्य करत असताना महाराजजीने गणेश भाऊने आणि या भागा परिसरातील नागरिकांनी जेव्हा डोक्यावर हात ठेवला नक्कीच यापेक्षा मोठं आम्हाला काही नसेल. खूप खूप धन्यवाद. जय जय स्वामी समर्थ. मस्त पंक्तीचा घ्यायचा याचा घ्यायचा ना. हो का क्या बात आहे. या या या
असं मी उभं राहायचं. या जवळून घे बेटा, जास्त हलवू नको, स्थिर राहू दे कॅमेरा. घे सर्वांना जवळून करा, घे जवळ. बोला 2 शब्द. या ठिकाणी स्वामी समर्थ मठामध्ये 7 दिवसापासून गुरुचरित्र पारायण आणि या चौगुनी वृक्षामध्ये प्रत्यक्ष 4 वेदाचा अंश असणारे ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद आणि सामवेद, बरेच ठिकाणी त्रिवेणी असतं, पण या ठिकाणी आम्ही, मला तरी वाटतं, येवलेचे रोप लावलेचे दारी, त्याचा वेल गेला गगनावरी. नाल्यामध्ये झाड असताना सुद्धा एवढं वाढी लावलं की आज ते झाड आपल्याला म्हणजे सावली देतंय चौगणी वृक्षाला. आणि 4 वेदाचे झाड या ठिकाणी लावलेले, आणि त्याच्यातल्या त्याच्यात आपले वकील साहेब वानखेडे या ठिकाणी आलात आणि त्यांना सुद्धा या झाडाचं खूप मोठं कौतुक वाटलं. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, आणि खरोखर संतांचं वाक्य हे सगळ्यामध्ये श्रेष्ठ आहे. असंच मी ऍडव्होकेट आपले वानखेडे साहेब, शंकरराव वानखेडे साहेब यांना अशी विनंती करतो की आपण वेळोवेळी आम्हाला असंच येत जावं आणि मार्गदर्शन करावं. आपल्या मार्गदर्शनाची खूप मोठी आतुरतेने आम्ही वाट पाहतो. जसं चातक पक्षी त्या ठिकाणी एखाद्या पावसाच्या थेंबाची वाट पाहतो, त्या पद्धतीने एवढा आनंद झाला किंवा ते आनंद व्यक्त कसा करावं हे सुद्धा या ठिकाणी शब्दांनी सुद्धा आनंद व्यक्त करता येत नाही. खूप खूप कोटी कोटी धन्यवाद. तर अतिशय आनंदाची गोष्ट आहे, आज या स्वामी समर्थ या मंदिरामध्ये आज देव दत्तगुरु महाराज आणि कुबेर महाराज यांच्या दरबारामध्ये येऊन मान्य श्री गणेशजी महाराज, मान्य श्री गणेश भाऊ देशमुख, मान्य श्री तात्याराव भुजंग, मान्य श्री आजच्या अन्नदाते भैयासाहेब देशमुख साहेब, गोपाल पवार साहेब, चंद्रकांत देशमुख दादा, शिवाजीराव देशमुख दादा, या सर्वांच्या माध्यमातून आजच्या या कार्यक्रमाला अतिशय चांगल्या प्रकारचा गेटअप आलेला आहे. मित्रांनो, जेव्हा तुम्ही आपल्या परिसरामध्ये आपल्या लोकांमध्ये जाता तर तुम्हाला कुठेतरी तुम्हाला स्वतःचं जीवन बाजूला ठेवून जे सामाजिक जीवन आहे त्याच्यामध्ये परिवर्तन करावं लागतं. आणि जेव्हा तुम्ही परिवर्तन करता, जेव्हा तुम्ही त्यात जाता, तर तेव्हा तुम्हाला काहीतरी शिकायला भेटतं. आज नक्कीच माझा हा योग आलेला आहे आणि हा योग आज मला या दत्तगुरु महाराजाच्या मंदिरात, गुरु कुबेर महाराजांच्या दरबारात आणि या स्वामी समर्थ मंदिरामध्ये गणेशजी महाराजांच्या आशीर्वादानं हा योग आलेला आहे. आम्हाला आज हा एवढा मोठा आशीर्वाद भेटलेला आहे. नक्कीच मी माझा जन्म या परिसरात झालेला आहे. हा परिसर माझ्या स्वतःचा आहे. मी रात्रंदिवस या परिसरामध्ये फिरत असतो, आजही फिरतो, आज आणि मागील बचपनापासून मी इकडे फिरत असतो. मी बघत होतो, काही वर्षापूर्वी तर काहीच नव्हतं, पण जेव्हा गणेशजी महाराजांनी या परिसरामध्ये आले आणि गणेशजी महाराजांनी बघितलं की मला कुठेतरी इथं साक्षात्कार झालेला आहे आणि या ठिकाणी मला माझं अस्तित्व उभं करायचं आहे, तर बघता बघता सगळ्या परिसरातील नागरिकांना हाताशी धरून सगळ्यांनी सपोर्ट करून आज एवढं मोठं इथं स्वामी समर्थाचं मंदिर उभं राहिलं, इथं दत्तगुरुजींचं मंदिर उभं राहिलं, कुबेर महाराजांचं दरबार इथं उभं राहिला आणि हे खूप मोठं यश आमच्या या परिसरातील नागरिकांचं आहे, या गणेशजी महाराजांचं आहे. आमचे मित्र मान्य श्री गणेश देशमुख साहेब, मान्य श्री तात्याराव भुजंग साहेब, आम्ही सर्व एक दुकाने एक मिळून या नतमस्तक होऊन देवा मंदिरामध्ये नतमस्तक होऊन आम्ही नागरिकांना विनंती करतो की आपण सुद्धा या ठिकाणी एक वेळेस या आणि एक विजिट द्या आणि बघा इथलं परिस्थिती काय आहे. खूप खूप धन्यवाद. माझा या ठिकाणी आज सन्मान केला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे खूप खूप आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आभार मानतो. तर आज खरंच आमच्यासाठी भाग्याचा दिवस आहे. काल मला वाटतं काल दत्त जयंती होती आणि या दत्त जयंती निमित्त प्रसादाचा कार्यक्रम आपले गणेशजी महाराज यांच्या या आश्रम मध्ये या ठिकाणी योगायोगाने आज प्रसाद घेण्याचा योग आला आणि मन प्रसन्न झाले आणि महाराज यांच्याविषयी बोलणं झाल्यास महाराजजी बरेच महाराज मी त्या ठिकाणी पाहिले, पण तुमच्या म्हणजे मी महाराज मध्ये कॉम्पिटिशन या ठिकाणी करत नाही, पण तुमच्यामध्ये कुठेतरी ती माणसं जोडण्याची नाळ आहे, आपुलकीची वळ आहे आणि ते तुमच्या चेहऱ्याचे ते स्मित असते, हे स्मित असते कुठेतरी लोकांना एकत्र करण्याचं काम तुमच्या माध्यमातून या ठिकाणी होतं. कारण बरेच तरुण मित्रमंडळ आज तुमच्या सानिध्यामध्ये या ठिकाणी दिसत आहे. कारण आताची तरुण पिढी बरीच व्यवस्थाची या ठिकाणी झालेली आहे, पण कुठेतरी तुम्ही एक धर्माचं पालन करण्यासाठी या तरुणांना एक धार्मिक ज्ञान देण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करत आहे. कारण ज्या धर्मा
ज्या जातीत आपण जन्म घेतला त्याचं ऋण आपल्याला त्या ठिकाणी फेडायचं असतं आणि हे काम महाराज तुम्ही तुमच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने या ठिकाणी करत आहे आणि खरंच या ठिकाणी म्हणजे या वृक्षाचं वृंदावन तुम्ही या ठिकाणी केलं आणि मन प्रसन्न या आजच्या या कार्यक्रमाला येऊन या ठिकाणी झालं आणि तुम्ही जो आम्हाला मान सन्मान आदर सत्कार या ठिकाणी केला त्याबद्दल महाराजजी आपलं खरंच मनस्वी या ठिकाणी धन्यवाद आणि खास करून आमचे मित्र गणेश देशमुख यांचं या ठिकाणी धन्यवाद की त्यांनी आम्हाला चालत्या रस्त्यावरून पाहून आम्हाला फोन या ठिकाणी केला. आज कुठेतरी तुमच्या माध्यमातून आज देवाचं दर्शन आम्हाला या ठिकाणी होणार होतं आणि आज बहुमत मला वाटतं गणेश महाराज यांचं योग या ठिकाणी आहे तर खरंच आनंदाची गोष्ट आहे. धन्यवाद. जय 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 बोल बोल बेटा बोल बोल आणि बोल स्वामी समर्थाबद्दल बोल ना. काय म्हणलं आतिषबाजी स्वामी समर्थ बद्दल आणि आज बऱ्याच दिवसात चाललंय बरं बरोबर आहे अमृत योग आहे 100% आहे काही शंका असते त्या आणि माध्यमातून गणित होतं माध्यमातून इथपर्यंत बरोबर तुकाराम भाऊ 1 महिन्यापासून घ्यायला म्हणलं खूप सन्मान इकडे घ्या इकडे घ्या तर अतिशय छानच आहे असे उपक्रम तुम्ही राबवले यामुळं मोठ्या प्रमाणात जे भाविक भक्ती उभे राहिले आणि प्रत्येकाच्या मनामध्ये श्रद्धा आहे कोणी प्रत्येक जण श्रद्धेचा वापर फक्त त्यांना पर्यायच नाहीये या जीवनामध्ये आला तर आम्हाला श्रद्धा ठेवणं आहे एकमेकावर प्रेम करणं दोन शब्द बोला ना बोला अध्यात्म बोला ना. श्री स्वामी समर्थ आज आपल्या स्वामी समर्थ केंद्रामध्ये श्री वानखेडे साहेब आलेले त्यांचा सत्कार झालेला आहे. त्यांना आपल्या स्वामी समर्थ केंद्राला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं आणि दुसरे भुजंग साहेब तात्यासाहेब भुजंग हे सामाजिक कार्यकर्ते पण या स्वामी समर्थ केंद्राला भेट देण्यासाठी आले. त्यांनी पण चांगलं मार्गदर्शन केलं त्याबद्दल नेवपूरवासियांच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो. ओम शांती. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. असं काय भैया पलीकडून त्यात जाऊ द्या बोला सगळे आले पाहिजेत भाऊ सगळे आले पाहिजे बोला 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 कारवा लावते पाला लावून घ्या लागले असं लावून घ्या मास्तर असं उलट झालं ना असं बोला बोला तुम्ही. आज स्वामी समर्थ मंदिरामध्ये माधव द्या थोडा बस बोला. आज स्वामी समर्थ मंदिरामध्ये दत्त जयंतीनिमित्त मोठा भंडाऱ्याचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. या ठिकाणी गणेश गुरुजीच्या मार्गदर्शनाखाली श्री ॲडव्होकेट शंकरराव वानखेडे आणि त्यांचे सहकारी भुजंग यांनी या ठिकाणी येऊन त्या मोठ्या कार्यक्रमाला येऊन उपस्थिती लावली. त्याबद्दल या स्वामी समर्थाच्या मंदिरातर्फे त्यांचे हार्दिक आम्ही आभार मानतो. असेच त्यांनी वेळोवेळी या कार्यक्रमाला भेट देत राहावी असेच आम्ही त्यांना उत्कृष्ट अशी नम्र विनंती करतो. देवाबद्दल ओळी बोलायचं श्लोक बोला. एक रामायणातला प्रसंग सांगतो पहा. ज्यावेळेस राम वनवासात निघाले होते त्यावेळेस त्यांनी आपली कौशल्य माता हिच्या अगोदर जिच्यामुळे आपल्याला वनवास झाला
ही कैकई मातेला तिथे भेटायला गेली. यावरून आपली मातृशक्ती जागृत करण्याचं काम या रामायणातून आपल्याला पाहायला मिळतं. अशीच या रामायणाची कथा आपण मुलांना जर सांगितली तर मुलांना चांगले संस्कार मिळतील आणि भावी पिढी एक उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करेल अशी मी सर्वांकडे आशा निर्माण करतो. जय. खूप खूप धन्यवाद महाराज. आपण चांगल्या प्रकारचं इथं आम्हाला या स्वामी समर्थ मंदिरामध्ये चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलं आणि अशाच प्रकारचं आपलं मार्गदर्शन, आपला आशीर्वाद आम्हाला व आमच्या परिसरातील नागरिकांच्या डोक्यावर आशीर्वाद राहू द्या. कारण की त्या पद्धतीनं आज आमचा हा तरुण वर्ग अभ्यासाच्या दृष्टिकोनातून पुढे जाण्याचा प्रयत्न करू लागलेला आहे. त्यांना कुठेतरी मार्गदर्शन तत्व कळायला पाहिजेत आणि ते मार्गदर्शन तत्व करण्यासाठी चांगल्या प्रकारचे मोठाले कार्यक्रम या भागात घेतले गेले पाहिजेत. म्हणून आपल्या या मंदिराला कुठेतरी या जिल्ह्याचे जे अधिकारी असतात त्यांना सुद्धा तुम्हाला इथं आमंत्रित करायचं आहे की ते अधिकारी कसे बनले आणि ते अधिकारी बनले तर त्यांचा आमच्या भागामध्ये कशा प्रकारचा सहवास येईल, आमच्या परिसरातील नागरिकांना त्याबद्दल काय माहिती भेटेल आणि आमच्या भागातील नागरिक कसे आमच्या मुलाबाळांना सुद्धा तशा प्रकारचे अधिकारी बनवतील या दृष्टिकोनातून एखादा स्वामी समर्थ मंदिराच्या माध्यमातून एखादा IAS अधिकाऱ्याचा किंवा IPS अधिकाऱ्याचा किंवा एक मोठ्या व्यक्तीचा जो अभ्यासक दृष्टिकोनातून पुढे गेलेला आहे त्यांचा इथे एखादा कार्यक्रम घ्या आणि आजूबाजू परिसरातील यंग जनरेशन किंवा सर्व नागरिक त्यांना इथे आमंत्रित करा आणि त्यांच्या सहसा तो कार्यक्रम झाला पाहिजे जेणेकरून काहीतरी आम्हाला मेसेज केला पाहिजे आणि या भागातील नागरिक सुद्धा चांगल्या प्रकारचे ग्रो कसं करेल, चांगल्या प्रकारचं अस्तित्व उभं कसं करेल, चांगल्या प्रकारचं शिक्षण कसं घेईल आणि या देशांना ज्या मोठमोठ्या खुर्च्या उभ्या करून ठेवलेल्या आहे त्यावर बसून जाण्याची मानसिकता कशी तयार होईल या दृष्टिकोनातून कार्यक्रम घेतले गेले पाहिजेत. मित्रांनो, आपल्यामध्ये खूप काही आहे ते ग्रो करण्यासाठी तुम्ही आपल्या मोबाईलवर त्याला व्यक्त करा आणि व्यक्त करून युट्यूबवर प्रचार प्रसार करा. कारण की तुमच्यातला जो दमलेला मनुष्य आहे, जगलेला मनुष्य आहे त्याला जागृत करा. तुमच्या प्रत्येक माणसामध्ये खूप काही गट असतात, फक्त ते मांडण्याची कला त्यांच्यामध्ये जमली पाहिजे. 1, 2, 3, 10 वेळेस तुम्ही व्हिडिओ टाकले तर नक्कीच 11 वेळेस तुमचा व्हिडिओ चांगला येईल आणि त्याला चांगल्या प्रकारचं या नागरिकांना त्याबद्दल चांगल्या प्रकारची माहिती होईल. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. बोला, जोरात बोला. फक्त वानखेडे साहेबांच्या भाषणातून अशी शक्ती मिळते की खरा तो एकची धर्म जगाला प्रेमार खरा तो एकची धर्म जगाला प्रेमार जगी जे दीनपती असित जगी जे दीनपद दलित कयाला उनी उठवावे जगाला प्रेमाय पावे खरा तो एकची धर्म जगाला प्रेमार पावे. धन्यवाद. आणि खरोखर वानखेडे साहेब जगाला प्रेम आज त्या ठिकाणी अर्पण करता. गुरुजींनी जे सुचवलं ते खरोखर मला वाटतं सूर्य आणि चंद्र या ठिकाणी ऍडव्होकेट शंकरजी वानखेडे साहेब आणि आपले तात्याराव भुजंग साहेब हे सूर्य आणि चंद्र या रूपात नक्की आले आणि मला खरोखर कोटी कोटी धन्यवाद. गुरुजींनी तेच सांगितलं त्यांना. जय श्री कृष्ण. बोला स्वामी समर्थ महाराज की जय. गुरुदत्त 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 कुबेर महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भारत माता की जय. गणेश महाराज की जय.